नमस्कार. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यानंतर चांगलाच राजकीय धुराळा उडला असून राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निकालामुळे महायुतीची धाकधूक वाढली असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीने 30 जागांवर बाजी मारली तर महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे बरेचसे नेते अडचणीत आले आहेत. या निकालाचा परिणाम येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर होत आहे. सध्या लीड मिळालेल्या 150 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडी विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे लोकसभेचे निकाल महायुतीसाठी येत्या काळात धोक्याची घंटा ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड पाहिला तर यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला आहे. त्यामध्ये लोकसभेच्या 30 जागा मिळाल्याने जवळपास राज्यातील विधानसभेच्या 150 जागांवर आघाडी दिसत आहे. त्यामुळे आज विधानसभेची निवडणूक झाली तर राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते, असे लोकसभेच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला लोकसभेच्या 17 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांना 125 जागांवर लीड मिळत आहे. या महाविकास आघाडीच्या तुलनेत 125 जागा कमी आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी विधानसभेतील बहुमताचा 145चा आकडा सहज पार करेल, असे सध्याच्या निकालावरून दिसत आहे. धन्यवाद.